मॅन टीम बडवळ बी. चला यस विनंती असेल वेळ घेऊ नका. चला यस स्पीडअप करा. चला बडवळ टीम बघा मोठी स्पर्धा आहे आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. महत्वाची मॅच जरूर इथे मात्र चालू होणार आहे. निश्चितच अनुज तू 4 दिवस इथे कमेंट्री करतोय तर कशी वाटलं आयोजन आमचं? नक्कीच खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन यावेळेस चांगली स्पर्धा होती. शिस्तबद्धचं पालन जरूर पाहायला मिळालं आणि सातत्याने आपण पाहिलं तर लगातार 3 ते 4 दिवस आपण पाहतोय की बऱ्याचशा संघाला मात्र पॅनलाइज केलं गेलं. कुठलाही संघ असू दे, मोठा असू दे, छोटा असू दे, शिस्तीचं देखील महत्त्व या स्पर्धेमध्ये नक्कीच मला आता पाहायला मिळालं आहे. आणि चांगलं आयोजन, दर्जेदार स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने शिळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आहे आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं खरं उतरत असताना संपूर्ण जाणता राजा क्रिकेट संघ शीळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. बिग फाईट बॅटल आहे. यस मॅच लावणारे सुरुवात मेगा फायनल मॅच. एका बाजूला टीम डोके बनाम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम बडवळ बी. यस दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ग्रीन सिग्नल येतो पंचांच्या माध्यमातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओहो यावेळेस लॉफ्ट करायचा होता ऑन साइडला. मिड विकेट रेंजमधून डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एकदा मिळेल धावांचं श्रीगणेश होत असताना टीम डोके संघाचा जरूर पाहायला मिळतोय. सर जर विचार केला तर 3 षटकाची मॅच आहे आणि आता मात्र आज खऱ्या अर्थाने धुमाकूळ घातलाय या बडवळ टीमने. काय म्हणाल या टीम बद्दल? निश्चितच अनुज अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र दाखवले बडवळ बी संघाने. आता मात्र त्यांच्या समोर फाईट करतोय डोके संघ. मोठा संघ आहे पण मॅगीचा विचार केला तर फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि तोच फलंदाज आता क्रीजवर उपलब्ध आहे. यस मंगेश यावेळेस स्ट्राइक एंडला मिडल ऑफ द बॅट प्रॉपर करता आलं नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण यावेळेस जरूर पाहायला मिळतं. 1 हँडेड यावेळेस बॉल अडवलाय आणि चांगलं कलेक्शन जरूर पाहायला मिळेल. तितकंच चांगला थ्रो एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे असं मैदानाच्या आतमध्ये समीकरण जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूला डोके संघ फाईट करतो तर दुसऱ्या बाजूला बडवळ बी हा संघ फाईट करताना जरूर पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या चॅम्पियन ट्रॉफीवरती कोणाचं नाव मात्र कोरलं जाईल ते थोड्याच वेळात आपल्या समोर जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार. ओहो यावेळेस इथे फुल टॉस बॉल होता. संधी होती आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळत असताना मंगेशला नशीब इथे मात्र साथ देतोय. आपण पाहतोय की तर प्रदीप नशिबाचा इथे मात्र साथ जरूर मिळाली. निश्चितच अनुज अशा चुका दिसत नव्हत्या बडवळ बी संघाच्या. इथे मात्र फायनल मध्ये चुका करून चालणार नाहीये. छोटीशी चूक आपल्याला फायनल पासून दूर ठेवू शकते. इथे मात्र बिरकावून दिलाय मॅगीच्या बॅट मधून परंतु फटका बसलाय का? ते मात्र मोठा फलंदाज बाद होतोय. मॅगी इथे मात्र बाद होतोय. यस आता मात्र धक्का लागत असताना कुठेतरी यावेळेस सुरुवात मी म्हणेन चांगली होत असताना बडवळ बी या संघाच्या वतीनं जरूर पाहायला मिळते. 1 विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रुपेश भोईर यावेळेस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. रन मशीन ऑफ डोके आपण पाहिलं खऱ्या अर्थानं काय बॅटिंग केली होती पहिल्या दिवसामध्ये आणि त्या बॅटिंग वरती पुरेपूर खरे उतरत असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने तलवार लढत असताना ज्या वेळी डोके संघ अडचणीत अडकतो ना त्या वेळीस अर्थातच रुपेश भोईरला आपण पाहतो तिथे मात्र मान्य श्री प्रतीक पवार यांचं इथे आगमन झाले. त्यांच्या मार्फत आपल्याला नेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. कृपया आपण यायचंय आणि तसेच 10,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी दिलंय आपल्या कमिटीला. त्यांचं स्वागत आहे. या खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व प्रतीक साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं जरूर या स्पर्धेसाठी नक्कीच पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं देखील आभार. बडवळ बी संघाच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. भावेश सोनावणे यांच्याकडून कोणी 2 विकेट घेतल्या तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस फुल टॉस बॉल आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा क्रॅकिंग पॉवरफुल चौकार 4 रन्स.
इथे मात्र बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय, पण प्रत्येक षटकारास इथे मात्र धर्मशेठ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार याची नोंद घ्यायची आणि षटकार लगवायचे, पैसे कमवायचे. यस नक्कीच खऱ्या अर्थानं धर्मा शेठ देखील आपण पाहतो एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा तेव्हा कॅश प्राइज आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि जी बनवटे साहेब असतील धर्मा शेठ असतील त्यांच्या माध्यमातून जरूर कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण आर के ग्रुप आपण पाहतो इथे मात्र उपस्थित आहे. यस धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 7-6 या आकड्यावरती 6 ऑन बोर्ड. एक ओव्हरच्या अखेरीस केस समाप्त झाल्या आणि 6 धावा धावफलकावरती आहे. बॉल टू बॉल रन्स आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 6 ऑन बोर्ड. न्यू बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 बॉलर तयार. पंकजला आपण पाहतोय आज पंकजचा जर विचार केला ना काय गतीने काय वेगाने जणू काही आगाचे गोळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बरसवते की काय. निश्चितच सुंदर गोलंदाजी पाहिली आपण पंकजच्या माध्यमातून. हो वेग पहा यावेळेस बॉलरचा, परंतु इथे मात्र त्याला उडून दिला. इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाचं मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 7 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 यावेळेस प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक दुसरं पंकज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एका बाजूला जर विचार केला संध्याकाळचं सत्र आहे, धावा इथे या मैदानामध्ये सर किती पाहायला मिळतील. आता मात्र लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल आपल्याला, कारण सातत्याने आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना असेल, क्वालिफायचा सामना असेल, लो स्कोरिंग मॅच झालेले आहेत आणि हा फायनलचा सामना सुद्धा लो स्कोरिंगचाच पाहायला मिळेल. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय गणेशजी चिर्ले साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान सन्माननीय प्रतापजी दोंडे यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण आज आपण पाहतोय आर के ग्रुप रॉयल किंग दाबा अंबरनाथ संपूर्ण आज त्यांची टीम उपस्थित आहेत. संदीपजी दोंडे साहेब असतील, प्रतापजी दोंडे साहेब, लवजी दोंडे, बावीजी पाटील, धर्मा शेठ देखील उपस्थित आहेत. सन्मान्य अनिलजी बनोटे साहेब, श्यामजी सरकोत साहेब आणि त्याच दरम्यान प्रतापजी दोंडे साहेब हे संपूर्ण आज पाहतोय आपण प्रमुख उपस्थिती जरूर पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदी जरूर पाहायला मिळते. धावफलकातून पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती 7 ऑन बोर्ड. यस दुसरं षटक 7 धावा धावफलकावर जातोय. फायनलचा सामना ते मात्र बिकावून दिलाय तोय शानदार चौकार. या 4 धावांनी मित्रमंडळी संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला आणि या 4 धावांच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलाय तब्बल 11 या धावसंख्येवरती 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 और 11 11 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 यावेळेस प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे जर सामना जिंकायचा असेल ना, जर या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरायचं असेल ना, तर मेहनत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून तितकीच करावी लागेल. यस पुन्हा एकदा बॉल होता यार. नेक्स्ट बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. ओहो यावेळेस गुल्डेचा बॉल होता, पुल करायचा होता. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आलाय, बॉलला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 12 ऑन बोर्ड. एक धावाने आता मात्र समीकरण बदलताना जरूर पाहायला मिळतोय. बॉलचा जर विचार केला आतापर्यंत 4 बॉल कंप्लीट झाले, 2 टू गो. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आतापर्यंत चांगला खेळ मित्रमंडळी यावेळेस बडवळ बी या संघाच्या वतीने जरूर पाहायला मिळतोय. कारण की एका बाजूला विचार केला तर सध्याच्या घडीला चर्चेत असलेला संघ अर्थातच डोके संघाला आपण पाहतोय. पंच सांगत असताना याच वाईट बॉल दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार आहे. ओहो यावेळेस फुलटॉस बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा ब्रँडेड षटकार. बघ अनुज मागच्या मॅच मध्ये काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आपल्याला. तब्बल 3 षटकार वाचवले होते. आता मात्र हा षटकार वाचवू शकले नसते आणि इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक कमावले प्रदीपने. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस देखील ऑन साइडला ड्राइव्ह करायचं होतं. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये, 2 ला लागला.
एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 20 या आकड्यावरती 20 ऑन बोर्ड। एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार आहे सर, कारण की महत्वपूर्ण मॅच आहे आणि बॉलिंग अटॅकचा जर विचार केला हा खूप चांगला बॉलिंग अटॅक नक्कीच डोके या संघाच्या वतीने जरूर पाहायला मिळतोय। निश्चितच अनुज, मी डोके संघाची मॅच पाहिली नाही कारण मी काही कारणास्तव अनुपस्थित होतो, परंतु बडवल संघाचे गोलंदाजी मात्र नक्कीच पाहिले। खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत दाखवली गेली। आता मात्र लो स्कोरिंग मॅच इथे आपल्याला पाहायला मिळत असं दिसतंय। नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आपण समोर देखील तितकाच ताकदीचा संघ आहे, काही सांगता येणार नाहीये, कारण की किती धावा बनल्या तरी पूर्णपणे प्रयत्न करताना हा संघ अर्थातच डोके संघ जरूर पाहायला मिळेल, कारण की डोके संघाचा जर विचार केला तर लवकरात लवकर हार मानणारा हा संघ नाही आहे, कारण की सध्याच्या घडीला टेबल टॉप अर्थातच ट्रेंडिंगला असणारा आणि चर्चेत असलेला संघ डोके संघ जरूर पाहायला मिळतोय। आपण पाहिलं मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून हा संघ देखील मेहनत करून या मेगा फायनल मध्ये मात्र प्रवेश केलं आणि या स्पर्धेच्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी जरूर तो देखील सज्ज आहे। कुठल्याही बाजूने अजूनपर्यंत मॅच समितपणे झुकलेली नाहीये, दोन्ही संघाच्या माध्यमातून हा बॅलन्स सामना जरूर पाहायला मिळतोय। 20 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय। 10.00च्या सरासरीनं धावा जरूर पाहायला मिळतात। शेवटचा आणि अंतिम षटक उमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या चपळाईने मात्र कंप्लीट झाल्यात। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती 22 ऑन बोर्ड। निश्चितच अनुज 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। बडवल बीची गोलंदाजी चांगली आहे, इतकीच चांगली फलंदाजी आपण पाहतोय डोके संघाची। इथे मात्र स्टेप अप करून उंचावरून बिग 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 हिट षटकार पाहतोय आणि इथे मात्र धावांची गती वाढवतोय आणि तब्बल 6 धावा अर्जित करतोय। ओहो, व्हॉट अ स्ट्रोक! यावेळेस बॅट मधून आलेला हा क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला। प्रदीप का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूनी तलवार लढवत असताना मी म्हटलं होतं डोके हा संघ लवकर हार मानणारा संघ नाहीये, एक एक धावाचा पराकाष्ठा करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज उतरलाय। आज मात्र आपण पाहतोय धावांचा जर विचार केला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे, 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र 28 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात 28 ऑन बोर्ड। संध्याकाळचा सत्र आपण पाहतोय, कोण बनेल या मॅचचा चॅम्पियन ती येणारी वेळ सांगून जाईल। हाय व्होल्टेज सामना आहे, अजूनही चित्र स्पष्ट नाहीये। निश्चितच आता मात्र प्रदीपने गिअर बदललाय, षटकार दाखवतो आपल्या बॅट मधून। नक्कीच खऱ्या अर्थाने टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि जर धावा बिग फायटिंग टोटल वरती नेऊन ठेवायच्या असतील ना तर अशीच बॅटिंग करणं फार गरजेचं राहील टीम डोके या संघाला। नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॉल तयार उमेश, ओ यावेळेस एक सकाफूच्या डोक्यावरून फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आले, दुसरा धाव्याचा प्रयत्न इथे मात्र मैदानामध्ये घडलंय का? यस, 2 धावा कंप्लीट। व्हॉट अ रनिंग! चित्त्यासारखी चपळे आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय तब्बल 30 या धावसंख्यावरती। एक एक 2-2 धावांवरती टाळ्यांची कडकडाट जरूर ऐकायला येते, कारण की दोन्ही मातबदार संघ दिग्गज संघ फाईट करताना जरूर पाहायला मिळतात। एका बाजूला जर विचार केला तर आपल्या असोसिएशनचा एक संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय। निश्चितच खूप सारे समर्थक इथे दिसत आहेत डोके संघाच्या आणि त्यांच्यातर्फे जल्लोष केला जात आहे प्रत्येक 2 धावावर, चौकारावर, षटकारावर अतिशय जोरदार। आणि तसेच बडवलचे सुद्धा तेवढे समर्थक इथे चाहता वर्ग उपस्थित झालेले आहेत। तसेच टेन्स क्रिकच्या माध्यमातून सुद्धा सर्व समर्थक जॉईन झाले आहेत आपल्याला आणि हाय व्होल्टेज ड्रामा इथे आपण पाहतोय। इथे मात्र धावांचा वर्षा होतोय डोके संघाकडून। काय बॅटिंग केले प्रदीपने मोक्याच्या क्षणी, इथे मात्र सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत बडवल बी संघाच्या गोलंदाजावर प्रहार करण्यात आला नव्हता, तब्बल ज्वेली संघ सुद्धा त्यांच्यावर प्रहार करू शकला नव्हता। इथे मात्र फायनल मध्ये डोके संघाने चांगलाच प्रहार चढवलेला दिसतोय। आता करून दाखवलं मी तर म्हणेन यावेळेस टीम डोकेनं। यावेळेस ऑकलँडचा बॉल पाहावं लागेल पंच सांगत असताना आणि इथे मात्र आपण पाहतोय फंबल झालेत
नाकावरती टिचून या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. आता मात्र या 2 धावा किती महत्वाच्या ठरणार आहेत ते सेकंड इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच एक एक 2-2 धावेसाठी जीवतोड मेहनत करताना दिसतोय डोके संघ. बोलतात ना मेहनत करने वाले की हार नहीं होती और वो मेहनत दिख रही है डोके संघ की तरफ से. क्या क्या बैटिंग हो रही है प्रदीप की तरफ से, बहुत ही शानदार बैटिंग. ते मात्र सुंदर टप्प्यावर चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षण थोडीशी चूक होते. हो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र विकेटचं सॅक्रिफाईस मिळत असताना जरूर पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा बॉल आहे आणि धावांचा जर विचार केला ना तर धावफलक पोहोचलाय तब्बल 32 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे, पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल, महत्वपूर्ण बॉल आहे. या एका बॉल वरती कितीचं टार्गेट सेट होईल ते मात्र हा बॉल नक्कीच सांगून जाणार आहे. निश्चितच इथे मात्र चौकार षटकार लगवण्याचा प्रयत्न जरूर दिसणार आहे डोके संघाकडून. यस यावेळेस आपण पाहतोय स्ट्राइक वरती प्रदीप. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज प्रॉपरली टायमिंग झाला नव्हता. एक धाव जरूर कंप्लीट आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. 33 धावा धाव फलकावरती आहे आणि 34 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 34 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल, येणारे 18 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता मैदानावरती आहे. यस मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मान्यवर उपस्थित आहेत. एक चांगली मॅच नक्कीच जरूर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय मान्यवरांची मादी जरूर पाहायला मिळते. बरेचसे पाहुणे आमच्या समयात जोडले गेलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेताना जरूर पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण आपण पाहतोय. सीताराम बनोटे मामा यांचं हे क्रीडांगण आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने मोलाचं वाटा या स्पर्धेसाठी देखील त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गणेशजी चिरले साहेब इथे उपस्थित आहेत. त्याच दरम्यान राजेशजी दुर्गे साहेब, प्रतापजी तोंडे साहेब, विनयजी पनाळकर साहेब, राहुलजी तेलंगे साहेब ते देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. नंतर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती अजून बरेचसे पाहुणे इथे मात्र उपस्थित जरूर पाहायला मिळतात. सन्मान्य आपण पाहतोय धर्माशेठ उपस्थित आहेत, अनिलजी बनोटे साहेब आहेत, संदीपजी तोंडे साहेब, राकेशजी तेलंगे साहेब, करजी जवेरी साहेब, भावेशदादा आहेत आणि त्यानंतर रुपेशजी बनोटे साहेब देखील आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट जयजी मोहिते, दिनेशजी बोईर साहेब आहेत. त्यानंतर सन्मान्य मार्तंडेजी शेलवले साहेब, त्याच दरम्यान रामचंद्र गायकर साहेब आहेत. त्यानंतर सन्मान्य माने भाऊसाहेब देखील आहेत. त्यानंतर सन्मान्य रोहितजी कडव साहेब, त्यानंतर सन्मान्य विराजजी देशमुख साहेब, स्वप्नीलजी सेलवले साहेब. त्यानंतर आपण पाहतोय यावेळी सर्व पाहुणे इथे मात्र उपस्थित आहेत. माननीय याच दरम्यान आपण पाहतो यश स्टोन क्रशरचे मालक सन्मान्य यशजी मनोटे यांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं वाटे या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आहे आणि त्यांना देखील आम्ही भरपूर सारा आभार व्यक्त करतोय त्यांचं देखील. यस येणारे आता मात्र 18 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता आहे. 34 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच हरीश सर जरूर पाहायला मिळणार आहे. निश्चितच बडवलपी संघाची सुद्धा तेवढी चांगली आणि नक्कीच ते चांगली फाईट देतील. याच दरम्यान आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय रघुनाथजी आहिरे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस मॅच ऑन होते. चला यस विनंती असेल थोडंसं स्पीड अप करा. बघा बॅड लाईट थोडीशी आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस बघा विनंती असेल दोन्ही टीम्स मॅच जिंकल्यानंतर स्टम्प्स प्लीज कोणी काढू नका, कारण की अजून 2 दिवस या क्रीडानगरीमध्ये ISPL अर्थातच इनगाव शील्ड प्रीमियर लीग आपल्याला जरूर पाहायला मिळेल उद्याचा आणि परवाचा दिवस. तर त्यामुळे ते स्टम्प्स आम्हाला देखील लागणार आहेत.
निश्चितच इथे मात्र 2 दिवस मोठा धमाका पाहायला मिळणार आहे ISPL च्या माध्यमातून इनगाव शील्ड प्रीमियर लीग लगेचच आपल्याला पाहायला मिळणार आहे शनिवार आणि रविवार धमाकेदार दिवस असणार आहेत येस मॅच ऑन दुसरं सत्र चालू झालंय पहिला बॉल ओहो यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न धोक्याची घंटा इथे मात्र सुखरूपरित्या दाखल चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका चिकी सिंगलने धावांचं श्रीगणेश होत असताना टीम बडवळ बी या संघाचा जरूर पाहायला मिळतोय समीकरण आपण पाहिलं खऱ्या अर्थानं 18 बॉल आणि 34 धावांचं लक्ष होतं आता मात्र एक धाव ऍड झाली आहे येणारे 17 बॉल आणि 33 धावांची गरज आहे रोहिदाजी कडव साहेब शिरचे ग्रामस्थ मंडळ आपण या आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र ऑन साइडला एफर्ट चांगले परंतु इथे मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार 4 एफर्ट चांगले पाहायला मिळाले पूर्णपणे यावेळेस टीम डोके संघ पराकाष्ठा करतोय त्यांना देखील माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे कारण की अंतिम मुकाबला जारी आहे मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना पूर्ण प्रेक्षकांचं मन मात्र विचलित केलं या मॅचने युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सर्च हार्दिक स्वागत आहे हाय व्होल्टेज सामना चालू असलेली मॅच आपण पाहतोय एका बाजूला टीम डोके तर दुसऱ्या बाजूला बडवळ बी हा संघ दुसरा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये आला होता बॉल इथे मात्र कव्हरच्या दिशेने आता मात्र गरज होती का प्रश्नचिन्ह निर्माण आहे दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळलेत आणि ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बॅक टू डकआउट बॅक येस याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय भास्करजी शिंदे साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय वेलकम संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय नैसर्गिक सानिध्यात फसलेले क्रीडांगण आणि रोमहर्षक अशी मॅच जरूर पाहायला मिळते एका बाजूने आपण पाहतोय ज्यावेळेस विकेट जाते त्यावेळेस टीमचे समर्थक टाळ्यांची कडकडत पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूने चौकार किंवा षटकार आला तर बडवळ टीमच्या साईडने देखील टाळ्यांची प्रतिसाद टाळ्यांची साथ जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये निश्चितच अनुज इथे मात्र समीर एक मोठा खेळाडू परतताना दिसतोय ओहो यावेळेस लॉफ्टेड फटका गेंद आई स्लॉट में उसको बेचिए पार्किंग लॉट में मिलती हुई चरण 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 6 आणि इथे मात्र 500 रुपयाचं प्राइज कमवले राकेश यांनी प्रत्येक षटकारास ते मात्र धर्मशेठ यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणारे RK ग्रुप यांच्यातर्फे सॉरी प्रदीपला भेटले 500 रुपयाचं पारितोषिक ओहो यावेळेस दुसरा बॉल ओव्हर द टोस फटका सजवला पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक धावतात एक धाव कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते आणि इथे मात्र या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड 13 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात ओव्हर नंबर पहिली यावेळेस प्रगतीपथावरती आहे परेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे शेवटचा बॉल 1 टू गो ओहो फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला टक केलाय क्षेत्ररक्षक आहे व्हाट अ कॅच इथे मात्र सुंदर कॅच 1000 रुपयाचा कॅश प्राइज यावेळेस दिनेश भोईर यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज या कॅच साठी नक्कीच पाहायला मिळतोय निश्चितच काय सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळते आणि 100% एफर्ट इथे दाखवतो डोके संघ हार मानने को तैयारी नहीं है दोनों संघ इधर यस नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर निकेश साठी यावेळेस 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर देण्यात आलंय काय झेल इथे मात्र टिपली गेली महत्वाची विकेट होती कारण की यावेळेस परत तर आपल्याला जरूर पाहायला मिळाला प्रमोदला मात्र परतावं लागलाय यस आता मात्र येणारे 12 बॉल आणि 21 धावेची गरज आहे 2
2-1-1-2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. आता मात्र समीकरण पूर्णपणे जरूर बदलताना पाहायला मिळतोय. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 13 धाव्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. पराकष्ट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील दोन्ही टीमच्या माध्यमातून. पूर्णपणे स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल ना तर 4 अक्षराची मेहनत या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला मात्र नक्कीच करावी लागेल. आता मात्र फलंदाजीसाठी हॅलो हॅलो आणि त्याचा रेकॉर्ड राहिलेला आहे. प्रत्येक त्याने षटकार दाखवले. यश बनोटे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 विकेट आले, 3 षटकार आले किंवा 3 चौकार आले तरी. ओहो यावेळी स्नोचा कॉल आलाय. पाहावं लागेल इथे मात्र काय घडलंय. यस धोक्याची घंटा जरूर वाजली होती. यस यश बनोटे यांच्या वतीने कॅश प्राइज आले. लगातार 3 षटकार आले, 3 चौकार आले किंवा विकेट हॅट्रिक जर संपादित केली कुठल्याही खेळाडूने तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने कॅश प्राइजची भरमार आपल्याला जरूर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बिग फाईट बॅटल आहे. शेवटचा सामना आहे आणि महत्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला टीम डोके तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम बडवळबी. हाय व्होल्टेज सामना आहे. आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. संधी असेल बॅटरकडे. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस आपण पाहतोय आता मात्र डॉट बॉल. व्हॉट अ स्पेल. यावेळेस आपण पहिला नोटच्या स्वरूपात एक धाव जरूर आली आहे परंतु इथे मात्र पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाजाने केलंय. गोलंदाजाचा विचार केला मंगेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॅटिंग देखील सुरेख आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती मंगेशच्या माध्यमातून आणि आता गोलंदाजी देखील तशाच प्रकारची करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. ओहो यावेळेस पूर्णपणे ब्लशून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एकच धाव. आता मात्र उमेश कडे स्ट्राईक आहे. नक्कीच आपण पाहतोय जो उमेश मैदानात आहे ना स्ट्राईक वरती त्याचा आजच्या दिवसामधला रेकॉर्ड आहे. पहिल्या बॉल वरती षटकार हा त्याचा रेकॉर्ड आहे आणि या मॅच मध्ये देखील तो रेकॉर्ड ती स्ट्रीक कंटिन्यू राहील का ते देखील पाहणं फार गरजेचं राहील कारण की इम्पॉर्टंट मॅच आहे. क्रुशियल मुवमेंट आहे आणि आता समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. उमेश ऑन स्ट्राईक. आजच्या मॅचचा आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थाने हिरो उमेशला पाहतोय. यस यावेळेस प्रेशर जरूर दिसून येतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय उमेश आहे तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना राकेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश. बेस्ट वर्सेस बेस्ट. आता मात्र सामना चालू झालेला आहे. 10 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. ओहो यावेळेस पूल करायचं होतं. आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर बॉल होता तिथे मात्र पूल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. येणारे 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. जर सामना जिंकायचा असेल बडवा बी या संघाला तर इथे मात्र मेहनत फार मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण की मी म्हटलं होतं पहिल्या सत्रामध्ये न हार मानणारी टीम म्हणजे डोके आणि डोके टीमचे बॉलिंग अटॅक सुरेख जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आहे. व्हाट अ स्ट्रोक. राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना है दम. षटकार. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जो उमेशला म्हटलं होतं पूर्णपणे क्रॅकिंग पारी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 मॅच मध्ये लगातार पहिल्या बॉल वरती षटकार मारला आणि या मॅच मध्ये मात्र आपण पाहिलं पहिला बॉल डॉट आला त्यानंतर सांगत असताना शांत बसायला मी काय संत नाहीये आणि या षटकार जरूर पाहायला मिळाला. या 7 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र दोन्ही संघाच्या बाजूने इथे मात्र मेहनत प्रचंड उचलावी लागेल. 8 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. 13 रनों की जरूरत. 8 गेंदे शेष. अगली गेंद डान्सिंग दरम्यान फटका खेळायचा होता. आता मात्र इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये
डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मॅच ऑन झालेली आहे. येणारे 7 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 13 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. व्हॉट अ मॅच. काय मॅच आहे अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. प्रश्न चिन्ह निर्माण आहे आणि यावेळेस मात्र कोण या ट्रॉफी वरती नाव करेल ते देखील अजून स्पष्ट झालेलं नाहीये. शेवटचा बॉल या षटकातील महत्वपूर्ण बॉल. बॉल तैयार. ओहो इस मर्तबा गेंद को भेज दिया है तारामंडल में मिलती हुई 6 रन. लॉन्ग अवे आलेला हा षटकार. आज या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये हा हिरा चमकत असताना उमेशला आपण पाहतोय. उमेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. आज मी तर म्हणे ज्या प्रेक्षकांनी या संघाची मॅच पाहिली असेल ना त्या संघाच्या त्या प्रेक्षकाच्या तोंडामध्ये खऱ्या अर्थानं हे नाव सातत्याने पहिलं घेतलं जाईल. उमेश यावेळेस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. या एका षटकारानं मॅच मात्र कुठे होती आणि कुठे नेऊन ठेवली आहे. येणारे 6 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आतिशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि त्याच दरम्यान भास्करजी राऊत साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यस आपण पाहिलं आतिशजी पाटील फॅम टीम आपण पाहिलं जांभिवली संघ इथे मात्र खेळत होता. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आतिशजी पाटील साहेब त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. येणारे 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रवी. आता मात्र महत्वपूर्ण बॉल महत्वपूर्ण ओव्हर आहे. पूर्णपणे मेहनत या मैदानामध्ये जरूर दिसणार आहे. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. आता मात्र 1 धाव जरूर कंप्लीट आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल. यस 2 धावा कंप्लीट. आता मात्र बरोबरी सामना जरूर पाहावा मिळणार आहे. येणारे 5 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. अजूनही प्रेशराइज मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. कोण जिंकेला सामना. दोन्ही संघाला जर जिंकायचा असेल ना तर 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर बाजूला सारसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली ना तर तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाहीये. 5 बॉल आणि 5 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे विश्वास आता मात्र स्वतःच्या मनगटावरती ठेवावा लागेल. ओहो यावेळेस बॅटची रेडिंग पाहायला मिळते. थर्ड मॅनला इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र चुकीचा थ्रो. बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. आता मात्र स्कोर थोडासा डगमगतोय. येणारे 4 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. इथून जर डॉट आला ना तर मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे. 4 बॉल 3 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. कोण ठरेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. काटेकी टक्कर आहे. येणारे 4 बॉल 3 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये चौफेर बाजूला आपण प्रेक्षक पाहतोय. हे खेळावरचं प्रेम आहे, क्रिकेट वरचं प्रेम आहे. जाणता राजा क्रिकेट संघ शीड यांच्यावरचं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो यावेळेस फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे. ओहो व्हॉट अ मॅच. आता मात्र क्रुशियल मोमेंट. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. पूर्णपणे ही मॅच मात्र बदलून जाणार आहे. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्वतःवरती मी तर म्हणेन यावेळेस रवीला विश्वास दाखवावा लागेल स्वतःवरती. कारण की विश्वास सहसा कोणावरती ठेवू शकत नाही सध्याच्या घडीला. येणारे 3 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार मॅच आहे. अजूनही यावेळेस कुठल्याही प्रेक्षकाला माहिती नाहीये या मॅचचा रिझल्ट काय असणार आहे. 3 बॉल आणि 3 धावेंची गरज. इस बघा विनंती असेल दोन्ही टीम्स स्टंप आपण प्लीज पे करू नका विनंती असेल. 3 बॉल 3 धावेंची गरज. यस बघा जर स्टंप उचलले तर दोन्ही संघामधून 1000 मायनस करण्यात येईल. सेलिब्रेशन करा परंतु नंतर लगेच जमा करायचे. ओहो यावेळी शॉकलेनचा बॉल आहे. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र सामना जिंकलाय बॅट बॉय बी या संघाने.
इसे कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है। अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। सामना जिंकलाय, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय। जाणता राजा चषक 2025 चा बडवळ बी हा संघ। यस, यू आर द चॅम्पियन। धन्यवाद अनुज आणि इथे मात्र सामना विजयी झालाय बडवल बी संघ। धन्यवाद जाणता राजा क्रिकेट संघ शील, त्यांनी आम्हाला समालोचनासाठी आमंत्रित केलं आणि 2 दिवस इथे समालोचनासाठी परवानगी दिली। खूप खूप आभार त्यांचा। दरवर्षीप्रमाणे सलग 15 वर्षे इथे समालोचन करण्याची संधी मात्र जाणता राजा मित्रमंडळ शील आपल्याला देत असतो आणि तीच संधी इथे मात्र मला परत एकदा दिली। त्यांचं खूप खूप आभार आणि मी आभार मानतो सर्व जाणता राजा क्रिकेट संघ शीलचा। धन्यवाद। यस, चला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल। त्याआधी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, यस नंतरच देणार आहोत। जेव्हा प्राइज डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा मॅन ऑफ द मॅच